वेग करुणी उद्दान बंधुरत्न माझा देई. रामचंद्र प्रभू आहे, तुम्हाला साष्टांग नमस्कार आणि श्रोत्यांना पण नमस्कार आहे. हनुमंत आहेत आणि हनुमंतरायाला सर्व देवतांना वरदान दिलेलं आहे, वज्रदेही आहेत आणि रामचंद्र प्रभू हनुमंतरायाला बोलू लागलेले आहेत, जो काय माझा बंधू लक्ष्मण जे आहे आणि त्याला उठवावा, अशा प्रकारे हनुमंतराया बोलू लागलेले आहेत. ऐसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचे भार ऐकून पिंजारीला कपिंद्र ती व्यासुर भासत. रामचंद्र आहे, त्यांच्या मुखामधला ऐकल्यानंतर हनुमंतरायानं आपलं शरीर वज्रदेही केलेलं आहे, अंगावर केस टाईट झालेला आहे आणि हनुमंतरायाला वाटू लागला कधी जाईल आणि कधी नाही, असं हनुमंतरायाला वाटू लागलेलं आहे. पिंजारीला रोमावळी दिसे विक्रांत दाताळी मस्तक गेला नभमंडाळी गोळा मुरळी आवेश. हनुमंतराय आहे, 11 विक्रा रूप धरलेला आहे, उंचाची उंच 11 विक्रा धरू लागलेले आहे आणि हनुमंतरायाला असा रूप धरला आणि सर्व हनुमंतराकडे पाहून काय करू लागले. दोन्ही दिसती नेत्रागोळ जैसे दगदगीत इंगळे त्राटा तिता भूमीचे लागूळ लोक सकळ भयभीत. हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरलेला आहे, लाल जरा डोळे केले आणि हनुमंतरायाचं स्वरूप पाहिल्यानंतर सर्वांना वाटू लागलेला आहे भूकंप येतो का काय येतो, अशा प्रकारे हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरला आणि हनुमंतराया काय करण्यासाठी सज्ज होऊ लागले. वळीला कुच्यांचा कोंडा लंगोनी सुळेंचा कडा राम स्मरोनी वेगाडा केला गाडा भुंकार. हनुमंतराय जे आपलं शेपूट आहे, शेपटाचा आकडा टाकलेला आहे, मुखामध्ये नामस्मरण आहे, श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करू लागला आणि हनुमंतरायाचा आवाज तिन्ही लोकांमध्ये दुमदुम लागला आणि सर्वांना वाटू लागला काय होतं काय नाही, असा हनुमंतराया कार्य करू लागले. ऐकोनी त्याचा भुंकार दसके कैलासी शंकर ब्रह्मांड हडबडिले थोर गौरांदर मांडिले. हनुमंतराय त्यांचा आवाज ऐकल्यानंतर जय शिवशंकर भगवंत होते, त्यांचं सुद्धा आसन डगमगू लागलेलं आहे आणि सर्वांना वाटू लागला भूकंप येतो का प्रलय येतो, अशा प्रकारे हनुमंतरायानं आवाज दिला आणि हनुमंतराया काय करू लागले. अकाळी प्रळय काय सा सृष्टी प्रळय रुद्र निमित्ती दृष्टी इंद्रादिक पाडिले संकटी प्राणकंठी दाटले. सर्वजण आहेत हनुमंतरायाचा भूपकार केल्यानंतर इंद्र आहेत आणि जसा एखादा अचानक प्रलय यावा आणि वाहून जावा त्याप्रमाणे हनुमंतरायानं भूपकार केला आणि सर्वांना भीती वाटू लागलेली आहे. कडे कचले सागरी वृक्ष ब्रह्मती गगनाकरी उड्डाण करिता कपी केसरी सुरासुरी आकांत. हनुमंतराय आणि हनुमंतरायाचा साधं सुद्धा उड्डाण नाही आणि हनुमंतरायानं उड्डाणासाठी सज्ज झाल्यानंतर जे पर्वत आहेत पाताळाला जाऊ लागले, वर्ष उठून पडू लागलेले आहेत, अशा प्रकारे हनुमंतरायानं 11 विक्रा रूप धरलेला आहे आणि मुखामध्ये नामस्मरण आहे. सप्त सागरा खळबळा धरा जाऊ पाय करिता सप्ता सागरा खळबळा धरा जाऊ पाय रसातळा आकांत जीव मात्रा सकळा गोळांगुळीचे ना धाके. हनुमंतराय सप्त सगळ्या पाताळ आहेत, समुद्र आहेत, त्यांना सुद्धा वाटू लागलेला आहे, प्रलय आलेला आहे, पक्षी आहेत, सर्व आहेत,
त्यांना वाटू लागलेलं आहे आपलं काय होतं काय नाही, आणि हनुमंतरायानं भूभुकार केलेला आहे. करोनी राम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता दक्षिण सागर संपूर्ण क्रमेला. हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायानं मुखामध्ये नामस्मरण केलेलं आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जे समुद्र आहे आणि अर्ध्या क्षणामध्ये नामाच्या बळावर हनुमंतरायानं समुद्र उल्लंघन केला आणि हनुमंतराय काय करू लागले? उपरी गगनातरी सत्य लोकांपर्यंत वरी गेली उडाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायाचं उड्डाण म्हणजे साधं सुद्धा नाही, सप्तपाक उंचांची उंच उड्डाण गेलं. अशा प्रकारे हनुमंतरायानं नामाच्या बळावर कार्य केलेलं आहे. दिशाद मधमुल्या संपूर्ण प्राणातिक सकळ राक्षस गण ते कोणी रावण ती चिंता मन उपदरी. हनुमंतराय आहेत आणि हनुमंतरायाचा नामस्मरण केल्यानंतर सर्व राक्षस होते त्यांना भीती वाटू लागली आणि राजा रावणाला सुद्धा भीती वाटू लागली की आपला आता मरण जवळ आलेला असावा असं राजा रावणाला वाटू लागलेलं आहे. मने गेल्या कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र नाटोपे. हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायाचा आवाज ऐकल्यानंतर राजा रावण सुद्धा दचकला आणि दचकल्यानंतर बोलू लागलेला आहे. आणि हनुमंतरायानं वल्ली घेऊन गेल्यानंतर लक्ष्मणजी उठतील आणि माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही असा राजा रावण विचार करून बोलू लागलेला आहे. हे तव एकामेका परीस वीररण युद्ध कर्कश अवघे मिळाला युद्धात मग आम्हास प्राणात. राजा रावण आहे आणि राजा रावण बोलू लागलेला आहे. आतापर्यंत हनुमंतरायाला मारण्यासाठी सर्व गेले, त्यांचा हनुमंतरायानं प्राण घेतलेला आहे. आणि आता हनुमंतराया इथून वल्ली घेऊन गेल्यानंतर माझा सुद्धा प्राण जाईल, आपण काहीतरी करावा असं राजा रावणाला चिंता वाटू लागली. वाचक आहेत संजीवनी बाबासाहेब बडे, शिक्षक आहेत आशा प्रतीक बडे. आता काय करू विचार प्रधान मार्गे समग्र इंद्रजिताक्षाय पुत्र कुमरे कुमर मारिले. राजा रावण आहे आणि राजा रावण बोलू लागलेला आहे. इंद्रजित मारलेला आहे, आखिया मारलेला आहे, थोर राक्षस मारलेला आहे. आणि हनुमंतराया वल्ली घेऊन गेल्यानंतर माझा सुद्धा प्राण जाईल असं राजा रावणाला भीती वाटू लागलेली आहे. आशा प्रतीक बडे शिक्षक.